रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार धक्का दिलाय। गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। याचा थेट परिणाम शिवसेना शिंदे गट आणि भाजप उमेदवारांवर होणार आहे। आमचे प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी साहिल आरेकर यांना उमेदवारी अर्ज घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे सांगितले। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारीमुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे। उमेदवारी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात उतरल्याचं समजत आहे। राज्यामध्ये महायुती आहे, वागरमध्ये देखील महायुती व्हावी ही सर्वांची आमची इच्छा आहे असंही प्रामाणिक। परंतु इच्छुक उमेदवारांची संख्या बघता महायुती असल्यामुळे प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत। त्याच्यामुळे या महायुतीच्या शर्यतीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मिळेलच असं नाही आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिथे जिथे आमचे ज्या प्रभागामध्ये आमची ताकद आहे, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आम्ही इथे उमेदवारी दिलेली आहे। पण आता महायुती होणार नाही का? महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडला का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ज्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथे तिथे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीतून बाहेर पडलेली आहे, परंतु आमची तयारी सर्व दृष्टीने आहे की आम्ही आता ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आमचे आहेत सुजाता बाकर मॅडम यांचा देखील आम्ही आता अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर उरलेले 5 ते 6 वॉर्डमध्ये आम्ही राष्ट्रवादीचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज भरलेले आहेत। पण जर पार्टी घ्यायची वेळ आली तर तुमच्या नगराध्यक्ष पदाचा आणि उरलेल्या उमेदवारांचे अर्ज तुम्ही मागे घेणार का? अजून तरी तशी कुठल्याही संदर्भातली चर्चा नाही आहे। पक्षाचे वरिष्ठ जे नेते आमचा जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, परंतु अजून तशा संदर्भातली काही चर्चा आम्ही केलेली नाही, ठरली नाही। पण सध्या तरी नगराध्यक्ष उमेदवार आणि उर्वरित सर्व आमचे नगरसेवक जेवढे आम्ही भरलेले आहेत 5 ते 6 प्रभागामध्ये तेवढे आम्ही निश्चितपणे लढवणार हे सध्या तरी आमचं ठरलेलं आहे। वरून पक्ष जो आदेश देईल तो आम्ही निश्चितपणे पालन करू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।